हवा महाराष्ट्राची या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये। अमरावती लोकसभेचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात, मात्र पूर्ण अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर इथे 8 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। या 8 पैकी 4 आमदार काँग्रेसचे आहेत, 3 अपक्ष आमदार इथे आहेत आणि त्याचबरोबर 1 शिवसेनेचा आमदार इथून निवडून जातो। जो जिल्हा, जो लोकसभेचा मतदारसंघ वर्षानुवर्ष शिवसेनेच्या खासदाराला दिल्लीत पाठवतो, तोच मतदार मुंबईत मात्र शिवसेनेचा केवळ एकच आमदार पाठवतो। यामागे नेमकं काय कारण आहे? अमरावती जिल्ह्यातली जनता सध्या काय विचार करते आणि अमरावतीतली हवा सध्या कुठल्या दिशेने वाहतीये हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपण चाललेलो आहोत अमरावती जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये। आणि हवा महाराष्ट्राची मध्ये आता आपण आलेलो आहोत अमरावतीतल्या एसटी स्टँडच्या चौकामध्ये। इथे काही चहाचे गाडे आहेत, बऱ्याचशा रिक्षा। कुठली हवा वाटते? तर या चौकामध्ये एक चाट भंडारवाली एक गाडी दिसते, इथे काही नागरिक उभे आहेत। नाव काय तुमचं? माझं पंकज ज्ञानेश्वर पांडे। अच्छा, काय करता तुम्ही? मी ऑटो ड्रायव्हर आहे। बरं, सध्या आता अमरावतीमध्ये निवडणुकांची हवा सुरू झालेली आहे, अजून उमेदवार निश्चित झालेले नाही आहेत, पण तुम्हाला काय वाटतं सध्या आम्हाला आमदारांचा कसा परफॉर्मन्स राहिला? इथल्या आमदारांचा जे होता त्यांचा परफॉर्मन्स काही चांगला नाही आहे, कारण का त्यांनी गेल्या 5 वर्षात काही कामं केलेली नाही आहे। पण आमचे जे माजी आमदार पालकमंत्री सुनील देशमुख होते, यांनी बराच काही विकास केला, ते काँग्रेसचेच होते। काय केलं त्यांनी उडान पूल बनवलं, ट्रॉमा केअर आणलाय अमरावतीसाठी, म्हणजे सुखसुविधा त्यांच्या पिरियडमध्ये चांगल्या होत्या, थोडे रस्ते चांगले बनले। पण राष्ट्रपतीचे मुलगा जेव्हा आला तेव्हापासून अमरावतीचा काही विकास झालेला नाही आहे। इकडे मला एक प्रश्न पडलाय की इथे एवढ्या वर्षापासून दिल्लीला शिवसेनेचा खासदार जातो, पण इकडे जिल्ह्याचा विचार केला तर आमदार एक आहे 8 पैकी फक्त। तर ह्याचं काय कारण आहे तुम्हाला? याचं कारण लोकांना बदल नाही पाहिजे। लोकांना म्हणजे तेच आदत पडलेली आहे, पण आम्हाला बदल पाहिजे। अच्छा, तुम्ही सर्वात महत्त्वाचं आमच्या इथं असं महत्त्वाचं आहे, आमच्या इथं रोजगार नाही आहे। पुढे या, थोडं पुढे या। आमच्या इथं अमरावती जिल्ह्यामध्ये रोजगार काही, जसं चंद्रपूरमध्ये आहे, मुंबईमध्ये डेव्हलपमेंट आहे, गुजरातमध्ये डेव्हलपमेंट आहे, आपल्या अमरावतीमध्ये काहीही डेव्हलपमेंट नाही आहे। अच्छा, रोजगार नाही, मग इथले तरुण काय करत असतात? शिकलेले तरुण काय करतात? इथून बाहेर ठिकाणी जाते, सर्व बेकारी आहे जास्त करून। इथं गुन्हेगारी मराठवाड्यात चाललेले आहे, इथं कोणीच अवेलेबल नाही आहे। दुसरी गोष्ट, सर्व जे सांगितलं आहे फक्त पेपरवर आहे। इथं वॅगन कारखाना आलाय, अजून त्याचं काही नाही। विमानतळाचा विकास करतो म्हणे, त्याचं काहीच नाही, अजून जमीन आवंटन झालेली नाही। फक्त जे काही आहे ते आमच्या इथं फक्त बॅनरवर दिसतात, बाकी स्थानिक विकास काहीच नाही आहे। बरं, तुम्ही आमदार झाला तर काय कराल? मी आमदार जर झाला, पूर्ण अमरावतीचा चेहरा मोहरा बदला। सर्वात पहिले बेरोजगारी दूर करत। कशी करणार ती? कारण काही ना काही योजना आणनच, पण माझी तर इच्छा नाहीच आहे आमदार व्हायचं, कारण का माझं शिक्षणही तेवढं नाही आणि मी आमदार होऊ शकत नाही। पण भविष्यात झालो तर मी अमरावतीची बेकारी बंद करीन। अच्छा, तिथे अजून आमदार स्वतःला व्हावं आणि बदल करावा असं वाटतंय कोणाला? स्वतः आमदार व्हावं असं वाटतं? हे भ्रष्टाचाराच्या मागे चाललेलं आहे। आमदार जो होईल आमदार भविष्यात, तो फक्त स्वतःचं गाठोडं कसं जमा करेल हेच पाहणार आहे, दुसरं काहीच पाहणार नाही आहे। पण म्हणून तुम्हाला व्हायचं नाहीये? राज्यात कोणाचं सरकार येईल असं वाटतं? तुमची काय इच्छा आहे, कोणाचं यायला पाहिजे? आता सध्याच्या कंडिशनला तर शिवसेना आणि भाजप आहेत, दोनच। अच्छा, भाजपचं यायला पाहिजे। आणि आमच्या इथे जर सुनील देशमुखला जर भाजपची तिकीट दिली तर 100% सुनील देशमुख निवडून येणार। बिलकुल पक्षश्रेष्ठी आपण अपेक्षा करूया की इथल्या जनतेचा आवाज ऐकतायत, काय इथल्या जनतेला वाटतं हे आपण बघितलं। इतर काही मतदारसंघांमध्ये आपण जाऊया आणि बघूया तिथली हवा नेमकी कशी चालली। आणि आता आपण आलेलो आहोत बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये। इथल्या काही नागरिकांची आपण गप्पा मारूया। मराठी येतं ना सगळ्यांना? अच्छा, आप मराठी नहीं जानते? अच्छा, तुम्ही पाहुणे आले इकडे? हाँ, पाहुणे आले आम्ही। कुठून आले? अमरावतीहून। अमरावतीच आहे ना? अमरावती। हाँ, हे भी अमरावती लेकिन बडनेरा म्हणतात। राहायला कुठे तुम्ही? इथं अमरावतीला राहतो। मतदान कुठे करता? बडनेराला।
बडनेराचे मतदार आहात मग कसले पाहुणे तुम्ही मतदान इथले करता आणि पाहुणे म्हणता हे काय या जागाविषयी सांगा. हे कधीपासून बाकडे लावले तिकडे कधी काय करता येते दुपारी तुम्ही बसून. बस बसून काय आता व्यवहारची गोष्ट चालते व्यवहार करतात ते अच्छा काही व्यवहारची गोष्ट चालते अच्छा याची इथं म्हणजे अच्छा. इकडे इलेक्शनच्या चर्चा सुरू झाल्या का आता. नाही आता व्हायचे व्हायच्यात नाही तुमच्या चर्चा सुरू आली का. नाही आमच्या नाही व्हायचं नाही झाली झाली कधी सुरू करता साधारण. आता करा ना सुरू आता अधिसूचना निघाल्याशिवाय तुम्ही चर्चा करत नाही. अच्छा. इकडे अजून काही नागरिक आहेत. तुमचं नाव. नाव? शकील. अच्छा तुम्ही पण बडनेराचे. अच्छा इथे कोण आमदार आहेत सध्या. रवी राणा. अच्छा काय त्यांच्या परफॉर्मन्स विषयी काय वाटतं तुम्हाला. चांगला चांगला माणूस आहे. अच्छा यावेळी परत तेच निवडून येतील असं वाटतं. हां असं काही नाही निवडून येत. हां आता लोकांवर आहे कोणी कुणाला मतदार देते. बरोबर. हो लोकांवर मतदार आता देते. लोकसभेला मोदींची हवा होती सगळ्यांनी मोदी मोदी म्हणून मोदी मतदान हो केलं. हो यावेळी तशी काय लाट आहे असं वाटतं का नाही असं काहीच नाही. आता महाराष्ट्रामध्ये नाही ते नाहीये. नाही मोदींच्या नावावर मतदान होईल का यावेळी. नाही होणार. नाही अच्छा तुम्हाला काय वाटतं. तुमचं नाव. मुहसिन खान. अच्छा तुम्ही पण इथलेच. अच्छा तुम्हाला काय वाटतं यावेळी कुठल्या मुद्द्यावर लोक मतदान करतील विधानसभेला. आता लोकांवर आहे काय तो म्हणजे ज्यांची हवा राहील हां त्याला करणार. ते मोदी असो या काँग्रेस असो. हां तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघातल्या समस्यांचा जर विचार केला तर काय समस्या आहेत असं वाटतं तुम्हाला. तुमच्या भागात काय प्रॉब्लेम आहे. आमच्या भागात म्हणजे हेच सजीवायू. तुम्हाला काय प्रॉब्लेम आठवत नाही. सगळं व्यवस्थित आहे. काही काळजी करायचं कारण नाही. अच्छा सगळं काही व्यवस्थित आहे. कॅमेऱ्यासमोर तरी सगळं काही व्यवस्थित आहे. तर या बाजूला येऊया. तुमचं नाव सांगा. मोहम्मद शारिक. अच्छा तुम्ही काय करता. मी कॉन्ट्रॅक्टर आहे. अच्छा कसले कॉन्ट्रॅक्टर. मटेरियल सप्लायर. हां मटेरियल सप्लायर ईट गिट्टी मुरमचे. म्हणजे बांधकामाचं मटेरियल सप्लाय करता. अच्छा सध्या आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. चर्चा जोरदार सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं कुठल्या प्रश्नावर इथली जनता आता मतदान करेल. सबसे बड़ी समस्या तो ये है यहाँ की कि जैसा कोणी माणूस दुसऱ्या माणसाला आपला माणूस समजत नाही. बरं पण मग आमदार काय करणार याला. म्हणजे आमच्या आमदार म्हणजे तो कसा आहे तो आला तो आपल्या ऑफिसमध्ये हां आम्ही आपल्या घराचे. बरोबर. एक बोलता है कि मैं भाजपा माणूस है, एक बोलता है कि मैं कांग्रेस से है. हाँ. इसमें कोई मतलब किसी का सोल्यूशन हो नहीं रहा है. अच्छा राज्यात कोणाची सत्ता यावी असं वाटतं तुम्हाला. कोणाची येईल असं वाटतं. आमच्या राज्यातलं काही नाही. आम्हाला अमरावती में सिर्फ हमारा आमदार काँग्रेस का पाहिजे. अमरावतीत काँग्रेस पाहिजे. पाहिजे बस. अच्छा अपक्ष नको आता. नको अपक्ष. अच्छा या बाजूला थोडं येऊया. तुम्ही मतदान करता. अच्छा काय विचार करून यावेळी काय विचार केलाय तुम्ही. यावेळी विचार असा आहे का पद्धतशीरने जसं काय कुणी जसं शिवसेना भाजपा. जोरात बोला थोडं. शिवसेना भाजपा आहे का नाही. काँग्रेस पार्टी आहे. हां तो याच्यावर विचार करून ते लोक जसं काय. तुमचं सांगा लोकांचं नाही. तुमचा काय विचार आहे. आमचा विचार तो असा आहे आता इथं काँग्रेस पार्टी येईल परत एकदा येईल. अच्छा राज्यात पण येईल. राज्यात येईल का तुमच्या मतदारसंघात येईल. पूर्ण राज्यात येईल. आता कसं आहे भांडणं चाललं की नाही. हां शिवसेना भाजपाचं यांना मतदानचं परकाचं नाही. अच्छा ठीक आहे. भाजपची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतं. काँग्रेसची सत्ता येईल. भाजपची नाही येणार. फूट झाली ना. तर आपण बघितलं इथले काही नागरिक इथल्या पारावर बसलेले आहेत आणि सध्या मत तरी असं दिसतंय की इथे पक्षाचा आमदार यावा असं इथल्या लोकांना वाटतं आहे. अपक्ष आमदार असल्याचा फारसा तितका फायदा होत नाहीये. बघूया अजून काही ठिकाणी जाऊया आणि बघूया तिथली लोक काय म्हणतात. आणि आता आपण चाललेलो आहोत अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणाहून अपक्ष आमदार बच्चू कडू हे 2 वेळा निवडून आलेत. आता जर ते निवडून आले तर त्यांची हॅट्रिक झालेली असेल. इथं आपल्याला एक नागरिक भेटलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. तुमचं नाव काय. सर माझं नाव कैलास गणेशी आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार आहे. आणि अचलपूर शहरामध्ये जो आपले बच्चू कडू आहेत जे विद्यमान आमदार आहेत ते 2 वेळा अपक्ष निवडून आलेले आहेत प्रहार संघटनेतर्फे. आणि यावेळा ते हॅट्रिक करतील जर जे जिंकून आले तर. अच्छा अचलपूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे. कारण आम्ही बघितलं आधीच्या मतदारसंघांमध्ये लोक असं म्हणतायत की अपक्षापेक्षा कुठल्या तरी पक्षाचा आमदार असेल तर आपल्याला जास्त फायदा होईल.
तर त्या दृष्टीने अचलपूरमध्ये काय परिस्थिती वाटते, यंदा कशी कोणाच्या दिशेने हवा चालते? सर, अचलपूरला यावेळी जी निवडणूक होणार आहे ती फारच टफ होणार आहे. कारण 2 वेळा वसुधाताई देशमुख काँग्रेस आघाडीच्या उमेदवार होत्या, परंतु त्या काही बुजुर्ग झालेल्या आहेत, म्हणून काही जे युवा वर्ग आहे त्यांच्याशी जुडलेला नाही. आणि यावेळीच लोकांचं असं म्हणणं आहे की जर एखादा चांगला सक्षम युवा उमेदवार जर काँग्रेस आघाडीनं दिला किंवा भाजपा सेना युतीमधून जर आला तर बच्चू कडूंना खूप टफ फाईट द्यावी लागणार आहे. अजून मोदींची हवा आहे इकडे असं वाटतं तुम्हाला? बिलकुल आहे सर, मोदींची हवा बिलकुल आहे. आणि लोकांनाही असं वाटतं की यावेळीच आघाडीला पालटून इथं महायुतीची सत्ता येण्याची पूर्ण चान्सेस दिसत आहे सर. म्हणजे तुम्हाला शेवटी काय वाटतं की राज्यामध्ये इथे महायुतीची सत्ता येऊ शकते? सर, असं असते की म्हणजे केंद्रामध्ये जो सरकार असते त्याचा इफेक्ट राज्यामध्ये पाहायला मिळतो. तर लोकांचं असं म्हणणं आहे की केंद्रामध्ये भाजप सेनेचं म्हणजे सरकार आहे आणि ते पूर्ण बहुमतचं सरकार आहे. तर लोकांना असं वाटते की जर इथं भाजप सेनेचं महायुतीत सरकार आलं तर जास्त पॅकेज महाराष्ट्राला मिळू शकतं. तर लोकांचं असं मानणं की आता परिवर्तन पाहिजे. यावेळी त्या मोदींच्या लाटेवर निवडणुका होतील असं तुम्हाला वाटतंय? इथल्या प्रश्नांवर होतील की आयत्या वेळी जो पैसा वाटला जातो आदल्या रात्री जे काही सगळा प्रकार होत आहे? पण विधानसभेचे आणि लोकसभेचे स्थानिक मुद्दे वेगवेगळे असतात सर. आणि इकडचे जे मुद्दे आहेत मुद्द्यांवर निवडणूक होईल की पैशांवर होईल, काय वाटतं? नाही, स्थानिक मुद्द्यांवर होईल. आणि ते आघाडीनं जे 10 वर्षामध्ये घोटाळे केले आणि त्यांच्या मंत्री एवढे सिंचन घोटाळा झाला आणि फार मोठे मोठे घोटाळे झाले ते लोकांच्या लक्षामध्ये आहे. तर लोकांची एक दिशाभूल आघाडीकडून झालेली आहे आणि लोकांचा एक विश्वास आहे जो आघाडीवरून उतरलेला आहे. आता त्यांना पर्याय म्हणून फक्त एक महायुतीच दिसत आहे जे म्हणजे निवडून आली तर काहीतरी महाराष्ट्रासाठी चांगलं करू शकते महायुतीची सरकार. तर आपण बघितलं की महायुतीला फेवरेबल असं वातावरण आहे असं इथल्या सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना वाटतंय. अचलपूरच्या जनतेला काय वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेऊया आणि त्यासाठी जाऊया अचलपूरला. आणि आता आपण आलेलो आहोत अचलपूरमध्ये. अचलपूरमधला हा दुल्हा गेट परिसर आहे. असं सांगण्यात येतं की याच ठिकाणाहून अचलपूरची सुरुवात झालेली होती आणि इथून पुढे अचलपूर वाढत गेलं. इथले काही नागरिक या मोहल्ल्यांमध्ये असलेले आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. तुमचं नाव? मेरा नाम मोहम्मद अशफाक. अच्छा, क्या करते हैं आप? मैं सेंटरिंग काम करता हूँ, कंस्ट्रक्शन. अच्छा, ये हमारे पीछे जो एक कंस्ट्रक्शन दिख रहा है, ये पुरानी दीवार दिख रही है, ये क्या है, इसके बारे में थोड़ा बताइए. ये निज़ाम सरकार के वक्त का ऐसा प्रकोट पूरा घेरा हुआ है अचलपुर को. अच्छा, तो अभी मतलब फिलहाल में इतना नहीं है, वो कहीं कहीं टूट गया हो. हाँ, ये पहले के किले बने हुए हैं बादशाहों के टाइम में. अच्छा, तो अभी आपकी बस्ती के बारे में बताइए. यहाँ कितने लोग रहते हैं और क्या काम करते हैं? हमारे यहाँ कम से कम अचलपुर के अंदर 1.25 लाख की आबादी है. अच्छा, और गरीब तबके के लोग रहते हैं, हाथ मजदूरी करने वाले. हाँ, और कुछ किसान हैं और कुछ लोग मतलब सरकारी सर्वेंट है. सरकारी सर्वेंट. अच्छा, आइए चलते चलते बात करते हैं. अभी यहाँ पे विधानसभा के चुनाव होने जा रहे हैं. पहले लोकसभा के हुए, अभी विधानसभा के हैं. तो अचलपुर का युवा क्या सोचता है, किस तरह से यहाँ के विकास को देखता है? हाँ, तो युवा ये सोचता है कि देखो अभी तक तो अचलपुर का कोई डेवलपमेंट नहीं हुआ, कोई भी सरकार आई तो. हाँ, और बेरोजगारी ज़्यादा है. मतलब अगर जो भी सरकार आती है तो बेरोजगारी के बारे में सबसे पहले सोचना चाहिए. बराबर. जो जैसा मतलब नौजवान लोग हैं इनको काम देना चाहिए. हाँ, पढ़ाई वालों के मतलब बच्चों के लिए कुछ हेल्प करना चाहिए. अगर ये जो करते हैं तो बहुत अच्छी बात है. अच्छा, आप मराठी समजते हैं? समजते बोल. हा, ज्या प्रकारे सध्या आता विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, तर अचलपूरची जनता काय विचार करते? सध्या आतापर्यंत जे जे आमदार इथं होऊन गेले त्यांचा परफॉर्मन्स कसा राहिलाय, किती सुधारणा झाली तुमच्या भागात? आजपर्यंत इथे लोकलचा आमदार आलेलाच नाही. जे तिकडचे आले चांदूर कडचे त्यांनी तिकडचाच विकास केला आणि परतवाड्यात तरी विकास केला. बरोबर. इथचा विकास झालेलाच नाही. का बरं नाही झालं? इथचे अचलपूरचा कोणताही आमदार आजपर्यंत निवडून आलेला नाही. लोकल इथला लोकल पाहिजे. लोकल पण आमदार हा मतदारसंघाचा असतो, असं गावाचं कसं कसं? त्याच्या तिकडचाच तो प्रोग्रेस करतो. अच्छा, आणि परत वाड्यातो. बरं. अचलपूरला सोडून देतो. अचलपूरचा काय करतो माहीत? आल्यानंतर आमदार असो किंवा नगराध्यक्ष असो, आल्यानंतर तो हे पुरातन विभागाच्या भिंता पाडतो.
भिंती पाडतो. भिंती पाडतो. तेवढंच काम करतो. बस एवढं काम करतो. अच्छा, तुम्ही यापुढे का बरं अचलपूरचा विकास का झाला नाही तुम्हाला? काय आता काय माहित, आता त्यांचं काम आहे ते काय लक्ष द्यावायचं. सध्या काय लक्ष देत नाही, फक्त इथं वोट मागताना जातात निघून. तरी पण असं करू तसं करू हे करू ते करू आश्वासन देते आणि काय मग नंतर काय फळ बघत नाही. पण तरी पण तुम्ही निवडून का देता मग? आता काय आता विश्वास असते का, चल भाई यांनी दिला त्यांनी त्याला द्यावा, यांनी दिला त्याला द्यावा, असा आम्ही सगळ्याला. आता यावेळी जनतेचा काय मूड असं वाटतं तुम्हाला? यावेळी बदल करेल जनता का तेच आमदार परत पाठवेल? काय जनतेचा मूड? नाही आता सध्या बदलणार आहे, जागृत झाली आहे. जागृत झाली आहे. अच्छा, जर आपण इथला विचार केला तर आपण काही तरुणांना विचारूया. लोकसभेला तुम्ही वर्षानुवर्ष शिवसेनेचा खासदार दिल्लीत पाठवता, मात्र जिल्ह्याचा विचार केला तर विधानसभेला फक्त एकच, म्हणजे या जिल्ह्यातली जनता. ते आम्ही नाही पाठवत, ते काँग्रेसवाले पाठवतात. पुढे या काय काँग्रेसवाले लोक काय करतात, त्यांना तिकीट भेटलं नाही तर ते मुद्दामून बीजेपीला वोटिंग करतात आणि ते आहे असे शिवसेनेला टाका म्हणतात. बरं, शिवसेनेला टाका किंवा बीजेपीला टाका, हे काँग्रेसवालेच यांना निवडून आणतात. अच्छा, म्हणजे खासदार काँग्रेसवाले निवडून आणतात. खासदार बीजेपीचा असो किंवा शिवसेनेचा असो, ते शिवसेनावाले. यावेळी काय काँग्रेसवाले स्वतः येतील का दुसऱ्याला निवडून आणतील? दुसऱ्यालाच, यावेळी दुसऱ्यालाच फार साकडे येतील यावेळी. अच्छा, ते काँग्रेसवालेच आणतात. अमरावती जिल्ह्यात 8 पैकी किती आमदार भाजप शिवसेनेचे? भाजप शिवसेनेच्या सीटा येऊ नाही शकतात, आणतात ते काँग्रेसवाले, राष्ट्रवादी असो. यावेळी किती? यावेळीच तेच करणार ते. अच्छा, ठीक आहे. तर अत्यंत सूचक असं विधान यांनी केलेलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवालेच इथला निर्णय ठरवतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे अमरावती जिल्ह्याची संपूर्ण हवा जाणून घेता घेता या ठिकाणी संध्याकाळ होत आलेली आहे. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की अमरावतीमध्ये सध्या परिवर्तनाच्या विचारामध्ये इथली जनता आहे. कारण आत्तापर्यंत परिवर्तन झालं नव्हतं, मात्र आता परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही असं इथल्या जनतेला वाटतं. यानंतर उद्या पुन्हा नवा जिल्हा, नवी हवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.